आगामी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अनुषंगाने परिमंडळ 3च्या मध्ये जे काही आमची पोलीस विभागाची तयारी त्या अनुषंगाने आज पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित केलेली आहे. आणि या पूर्ण परिमंडळामध्ये 8 पोलीस हद्दीमध्ये माझ्याकडे 344 बूथ आहेत आणि केंद्र आहेत आणि 1457 पूर्णपणे बूथ आहेत. आणि जवळजवळ आमच्याकडे APSC SST निवडणूक आयोगाच्या अनुषंगाने आपल्या APSC SST अशा 27 टीम पूर्णपणे कार्यरत आहेत. त्यानंतर ज्या आर्म्स डिपोजिशनचे विषय आहेत पूर्ण झोनमध्ये आतापर्यंत 1110 शस्त्र जमा केलेले आहेत आणि आता ही कारवाई अजून आमची सुरू आहे. त्याचप्रमाणे प्रतिबंध कारवाईच्या अनुषंगाने आम्ही आतापर्यंत 25 ते 27 जणांच्या वरती विविध सेक्शनअंतर्गत कारवाई केलेली आहे. त्याच्यामध्ये 55च्या अंतर्गत 2 टोळ्यांवरती कारवाई केलेली आहे. नंतर 56च्या अंतर्गत 28 जणांवरती कारवाई केली आहे. 57च्या अंतर्गत 3 आरोपींच्यावरती, मोका प्रमाणे 1 कारवाई केली, त्यामुळे 14 आरोपी आहेत. MPDA प्रमाणे 1, अशा एकूण 25 ते 27 जणांच्या वरती आपण प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन आता या निवडणूक काळामध्ये केलेली आहे. त्याचप्रमाणे आपल्याकडे जे काही जप्तीच्या कारवाई ज्या आहेत त्यामध्ये आपण 2 गावठी पिस्तूल आतापर्यंत कोम्बिंग ऑपरेशनमध्ये जमा केलेले आहेत, जप्त केलेले आहेत. त्यानंतर हत्यारं आतापर्यंत आपण एकूण 52 हत्यारं आहे, त्याच्यामध्ये सुरा असेल, कोयता असेल, सत्तूर, चॉपर, तलवार अशा आपण जवळजवळ 52 हत्यार आतापर्यंत जप्त केलेले आहेत. दारूच्या संदर्भातल्या आपण 107 केसेस केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये 780 लिटरपेक्षा जास्त मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे. अंमली पदाच्या अनुषंगाने NDPS आपण 3 केसेस केलेल्या आहेत. अशा प्रकारे या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत कोम्बिंग ऑपरेशन असेल तर इतरही अनुषंगाने आम्ही ही जप्तीची कारवाई केलेली आहे. आपल्याकडे आतापर्यंत आम्ही 4 ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन केलेलं आहे. रूट मार्च आपण 9 ठिकाणी केलेलं आहे आणि ही जी कारवाई जी आहे ती अशाच प्रकारे आपल्याकडे सुरू राहणार आहे. त्याचप्रमाणे मतदानाच्या वेळेस सुद्धा आम्ही ज्याचं विधानसभेच्या वेळेस ड्रोनचा वापर केला होता, यावेळेस सुद्धाही आपण 24 ड्रोन्स पूर्णपणे परिमंडळामध्ये आपण त्याचा वापर करणार आहोत. विविध ठिकाणी ज्या ठिकाणी गर्दी ठिकाणं आहे, त्या सेन्सिटिव्ह एरिया आहेत, त्या ठिकाणी हा आम्ही ड्रोनचा उपयोग करणार आहेत. आणि ह्या ठिकाणी आपलं पोलीस बंदोबस्त जे आमचं नियोजन आहे त्याच्यामध्ये आम्ही आमचे 8 ACP असतील, 45 PIs असतील, 293 अधिकारी, 2134 स्टाफ आणि 1456 होमगार्ड आणि SRPFचे प्लॅटून, या सगळ्यांचा आम्ही त्यामध्ये निवडणुकीच्या अनुषंगाने आमच्या बंदोबस्तामध्ये त्याचा समावेश करणार आहोत. आणि या विविध हेड अंतर्गत आमची कल्याण परिमंडळ 3 मध्ये ही कारवाई सुरू आहे आणि निवडणूक अनुषंगाने ही कारवाई यापुढे याची सुरू राहणार आहे. धन्यवाद.